स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशी वरणबट्टी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि भिजवताना तेल टाका। चला तर मग आपण आता पीठ मळायला घेऊया। वाट्या बघा तुम्ही, मी याच्यातून 9 बट्ट्या होतील माझ्या, तर एवढा अंदाजे घेतले आहेत। चवीनुसार मीठ, 1 हाफ वाटी बघा रवा घेतलेला आहे, 1 पडी तेल आणि पाणी मळायला चांगलं मिक्स करा। ओवा, ओवा टाकल्यावरही चांगलं मिक्स करा। मळताना बघा तुम्ही कसं बघा, थोडं थोडं पाणी घ्यायचं, जास्त नाही पाणी टाकायचं। हे बघा, आता आपला गोळा मळून झालेला आहे छानपैकी। हे बघा, चपातीचं पीठ जास्त सैल असतं, हा थोडा मीडियम ठेवायचा आणि आता आपण त्याला 10 मिनिटं झाकून ठेवू। हे बघा, आपले आता गोळे तयार आहेत। आपण बट्टी बनवायला घेऊया। मऊ करा चांगला गोळा। तेल लावायचं, हलक्या हाताने लाटा। तेल लावा। हे बघा, पूर्ण बाजू तेल लावलेलं आहे छानपैकी। मस्त बट्टी तयार होणार आहे, पहा तुम्ही। हे बघा, असं पोड करायचा, पुन्हा ही एक बाजू, पुन्हा ही एक बाजू, तिकडनं असं घ्या। हे बघा, पुन्हा हातावर घ्या। छानपैकी बट्टी तयार होते। आपली बट्टी तयार आहे। हे बघा, आपल्या बट्ट्या झाल्या आहेत। आपण आता मी इडलीच्या पात्रात त्या ठेवणार आहे। हे बघा, भांड्याला असं तेल लावा, इडलीचा कुकर मी इथं ठेवलाय। हे बघा, 2 ग्लास पाणी टाकलंय, गॅस फुल आहे। आता थोडा कमी करायचा। हे बघा, पाणी तापलेलं आहे। आता आपण बट्ट्या ठेवून घेऊ। छानपैकी वाफ निघते साईडला। झाकण लावू, आपण 20 मिनिटं थांबूया। हे बघा, आपली 20 मिनिटं झालेली आहेत। छानपैकी शिजले आहेत मस्त। आता मी तुम्हाला काढून दाखवते।
हे बघा, आता आपण बाहेर काढलेले आहेत. ते आता थंड झाल्यानंतर आपण तळायला घेऊया. हे बघा, हे आता थंड झालेले आहेत. आपण आता याला हे बघा असं कापायचं. तुम्हाला दाखवते. 4 तुकडे करायचे त्याचे. हे बघा, तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापलेले. आता गॅस थोडा कमी करा. गॅस मीडियम ठेवा. ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण तळून घेऊ. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता. काही लोक तुपात तळतात, आपण तेलात तळतो. हे बघा, आता मस्त ब्राऊन कलरच्या छान पैकी तळून झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या. आता आपण तळूया. हे बघा, तळून झालेले आहे छानपैकी.